नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहोत खास महिलांसाठी घरबसल्या करता येणाऱ्या 10 व्यवसाय कल्पना, ज्यामुळे तुम्ही घरातील जबाबदाऱ्या सांभाळूनही तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी मी तुम्हाला एक खास टिप सांगणार आहे जी तुमच्या व्यवसायात उपयोगी पडेल। पहिला व्यवसाय आहे घरगुती टिफिन सेवा। जर तुम्हाला स्वयंपाकाची आवड असेल तर हे काम अगदी उत्तम, ताजं, पौष्टिक आणि चविष्ट जेवण तयार करून ऑफिसमध्ये किंवा विद्यार्थ्यांना डिलिव्हरी करणे। दुसरा व्यवसाय आहे शिवणकाम। तुमचं शिलाईचं कौशल्य असेल तर घरातून कपडे शिवण्याचा व्यवसाय सुरू करू शकता। लेडीज ड्रेसेस, स्कूल युनिफॉर्म, ब्लाउज खूप मागणी असते, असा व्यवसाय तुम्ही घरबसल्या करू शकता। व्यवसाय तिसरा आहे मेकअप किंवा मेहंदी आर्टिस्ट। हल्ली प्रत्येक कार्यक्रमात हे दोन्ही खूप गरजेचे असते। थोडा कोर्स केला, पोर्टफोलिओ तयार केला की बुकिंग्स येऊ लागतात। तुम्ही इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप थ्रू तुमचे कस्टमर्स वाढवू शकता। हल्ली आता लग्नामध्ये आणि छोट्या छोट्या कार्यक्रमामध्ये सुद्धा मेकअप आणि मेहंदी आर्टिस्टची खूप मागणी वाढली आहे। हा व्यवसाय तुम्ही अगदी कमी गुंतवणुकीमध्ये सुरुवात करू शकता। चौथा व्यवसाय आहे घरगुती सौंदर्य प्रसाधन। आजकाल लोक नैसर्गिक गोष्टींकडे वळले आहेत। साबण, उटणे, केसांचे तेल, स्क्रब हे तुम्ही घरी बनवून विकू शकता। पाचवा व्यवसाय आहे हस्तकला। तुम्ही शोभेच्या वस्तू बनवून ऑनलाईन किंवा ऑफलाईन विकू शकता। सहावा व्यवसाय आहे यूट्यूब चॅनेल। तुमच्याकडे माहिती, कौशल्य आणि अनुभव आहे का? तर तुम्ही व्लॉग्स किंवा व्हिडिओ बनवून यूट्यूबवर अपलोड करा। सातवा व्यवसाय आहे ऑनलाईन क्लासेस। शाळेतील विषय, इंग्रजी बोलणे किंवा गणित ऑनलाईन शिकवता येते, तर मग तुम्ही झूम मीटिंग किंवा गुगल मीटिंग घेऊन तुम्ही क्लासेस घेऊ शकता। त्यातून चांगला इन्कम मिळतो। आठवा व्यवसाय आहे फ्रीलान्स लेखन किंवा ब्लॉगिंग। तुमचं लेखन छान असेल तर ब्लॉग लिहा किंवा इतर वेबसाईटवर लेखन करा। हळूहळू पैसे कमवायला लागाल। नववा व्यवसाय आहे घरबसल्या कपडे विक्री। साड्या, ज्वेलरी, सौंदर्य प्रसाधन तुम्ही घरी बसून व्हॉट्सअप किंवा मिशोसारख्या ॲप्सवर विकू शकता। सुरुवात अगदी कमी गुंतवणुकीत होते। 10वा व्यवसाय आहे ऑनलाईन योगा किंवा फिटनेस क्लास। तुम्ही योगा शिकला असाल किंवा फिटनेसबद्दल तुम्हाला आवड असेल तर तुम्ही ऑनलाईन क्लास घ्या। मुलींना किंवा मातांना फिट ठेवणं हे तुमचं ध्येय ठेवा। शेवटची खास टीप, कोणताही व्यवसाय छोट्यापासून सुरू करा। जास्त गुंतवणूक न करता जास्त अनुभव घेऊन करा। हळूहळू वाढवा। तुमचं कौशल्य आणि तुमच्यावर विश्वास ठेवा, यश नक्की मिळेल। तर मंडळी, ह्या व्यवसाय कल्पना तुम्हाला कशा वाटल्या कृपया कमेंटमध्ये नक्की सांगा। अशाच उपयोगी व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक द्या। धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।